की जर आज एखाद्या विद्यार्थ्याला IT मध्ये यायचंय तर त्याने कुठल्या 3 गोष्टी करायला पाहिजेत स्टेप बाय स्टेप? पहिले तर माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे आणि विश्वास असला पाहिजे. जसं मी आधीच एका मुलाला म्हटलं, तो कोल्हापूरचा आहे, हो तो मला रोज एकच प्रश्न विचारतो, मॅम मला इंग्लिश येत नाही, माझं काय होईल, मला इंग्लिश येत नाही माझं. मी म्हटलं हे बघ बाळा, आपल्या केबिनमध्ये ज्या काही वस्तू आहे, गोष्टी आहेत, त्याला इंग्लिशमधून काय म्हणायचं हे तुला माहिती आहे? म्हणे हो. बरोबर, सगळं येतं, वाक्य जोडता येत नाही, बोलल्याशिवाय वाक्य बनणार नाहीत. म्हटलं साध्या साध्या गोष्टींपासून सुरुवात करायला लागेल. आता आपण बोलतोय, वी आर टॉकिंग, सिम्पल, याशिवाय तुला जमणार नाही, कारण तू सुरुवात केलीस तर होईल. बरोबर, ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, कोडिंगची प्रॅक्टिस केल्याशिवाय पर्याय नाही, कारण ती गोष्ट तुम्हाला कॉन्फिडन्स देणार आहे इंटरव्ह्यूमध्ये. बरोबर, कारण जर तुम्ही प्रॅक्टिसच नाही केली तर तुम्हाला कॉन्फिडन्स येणार कुठून? आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, कन्सिस्टन्सी. सातत्य नसेल तर कोडिंगला आणि इंग्लिशला काही व्हॅल्यू नाहीये. बरोबर. सो मला असं म्हणायचं की सातत्य असणं फार गरजेचं आहे. सिरियसनेस पाहिजे की नाही यार, मला करायचंय, मला माझं लाईफ चेंज करायचंय. कोणी शेजारी येऊन माझं लाईफ नाही चेंज करू शकत. आज मला जॉब नाही, पगार मला शेजारी नाही देणार आहे, मित्र देणार नाही, मी तो डिफरन्स क्रिएट केला पाहिजे, कारण मला माझ्या आई वडिलांना पेबॅक करायचं. त्यांनी खूप कष्टाने मला एक 20-22 वर्ष सांभाळले, मोठं केले. आता माझा टर्न आहे.